तर राज्यामध्ये सुरू असलेल्या पूरस्थितीचा फटका थेट नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला बसलाय। राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू असल्यानं शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात माल हा बाजार समितीकडे येण्यात अडचणी येत आहेत। त्यामुळे भाज्यांची आवक घटली आहे, बाजारात दर वाढल्याचं चित्र आहे। विशेषतः पालेभाज्यांच्या दरांमध्ये 20 ते 25 रुपयांनी वाढ झाली, तर टोमॅटो, कारली, भेंडी यांच्याही किमती वाढलेल्या आहेत। फुलकोबीचा भाव हा 100 रुपयांवरती जाऊन पोहोचलाय। सध्या आपण आहोत नवी मुंबईमधील एपीएमसी मार्केटमध्ये। आपण पाहताय एपीएमसी मार्केटमध्ये मालाची आवक जी आहे कमी झालेली आहे। एकंदरीत पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि त्याच्यामुळे जवळपास 2.5 लाख हेक्टर जमीन जी आहे पाण्याखाली गेली आणि त्याचाच परिणाम नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये बाजार समितीमध्ये पडलेला आहे। मालाची आवक कमी झाल्यामुळे भाज्यांचे रेट जे आहेत वाढलेले आहेत। काही भाजी विक्रेता आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घ्या। दादा, काय सांगाल, आज भाज्यांचे रेट काय आहेत? महाराष्ट्रात झालेल्या अचानक अवकाळी पावसामुळे भाज्यांचे रेट हे गगनाला भिडलेले आहे। पावसामुळे सर्व शेतकऱ्यांचे माल गेलेला आहे, त्यामुळे भाव हे 2 पटीने वाढलेले आहे। आज किती गाड्यांची आवक झाली? काय गाड्या काल ज्या होत्या त्याच्यापेक्षा अर्ध्या गाड्यांचा आवक आहे आणि भाव एकदम गगनाला भिडलेले आहेत। अद्रक कसं किलो काय? हे कालपर्यंत 60 रुपये होतं, आज ते 70, 75, 80 रुपये झाले। मिरचीला बाजार 30 रुपये 20 रुपये किलो होती, ती 50 रुपये 60 रुपये 80 रुपये किलो पर्यंत झाली। म्हणजे आता पाऊस हा जो भाव वाढलेला आहे पावसामुळे वाढलाय, आवक कमी झाल्यामुळे वाढला? हो, आवक कमी झालेली आहे। ऑलरेडी शेतात पाणी साठल्यामुळे माल न निघल्यामुळे ते भाज्यांचे भाव वाढलेले आहेत, माल न आल्यामुळे इकडे बाजार वाढलेले आहेत। आपण पाहताय महाराष्ट्रामध्ये झालेल्या मुसळधार पावसाचा फटका जो आहे म्हणजे एपीएमसी मार्केट पडलेला आहे आणि आवक कमी झाल्यामुळे हा भाव जो आहे वाढलेला आहे। राहुल कांबळे, एनडीटीव्ही मराठी, नवी मुंबई।